एक अल्पवयीन तरुणी आपल्या घरी न सांगता चप्पल घेण्यासाठी मंगळवार बाजार येथे आली होती। तिथे त्याची भेट झाली रोहित नावाच्या एका रिक्षा चालकाशी। रोहितने तिला विश्वासात घेत चल तुला घरी सोडतो असं सांगून रिक्षात बसवलं। मात्र ती रिक्षा थेट वळाली मुळेगाव तांडा येथील एका निर्जन शेताकडे। तेथे त्याचा मित्र आधीच उभा होता। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सावधान, सोलापूर शहरामध्ये एकामागून एक घडणाऱ्या क्रूर घटनांमुळे शहर पुन्हा हादरलं आहे। मात्र चप्पल घेण्यासाठी बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचं आयुष्य एका दुष्कर्माच्या घटनेनं उद्ध्वस्त केलं। रोहित आणि त्याचा मित्र या दोघांनी मिळून रचलेला हा कट क्रूरतेच्या सीमेलाही पार करणारा ठरला आहे। रोहितने तुझ्याशी लग्न करतो असं भुलवून त्या मुलीवर शेतात जबरदस्तीने दुष्कर्म केला। अत्याचारानंतर मी लग्न करणार नव्हतो, खोटं बोललो सांगितल्याचंही मुलीनं यावेळी सांगितलं। घडलेली घटना मुलीनं घरी सांगितल्यानंतर पालकांनी तात्काळ रीतसर तक्रार दाखल केली। सध्या या प्रकरणी रोहित आणि त्याच्या मित्रांच्या विरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। एक सोपी दिसणारी रिक्षा राईड एका मुलीसाठी आयुष्यभराचं जखम बनून गेली। हा केवळ गुन्हा नाही तर समाजातील विकृतीचा स्पष्ट असा आरसा आहे। यावेळेस एक आव्हान करण्यात येतं NGTV मराठीकडून आणि पोलीस प्रशासनाकडून। मुलींनी सार्वजनिक ठिकाणी ओळखीच्या व्यक्तींशिवाय कुठेही प्रवास करताना अधिक जागरूक राहणं आवश्यक आहे। पालकांनी देखील मुलींच्या हालचालींकडे